सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आपल्या भगवद्गीता 18 अध्यायाच्या चर्चा सत्रामध्ये. भगवद्गीता अध्याय 2 आपण पूर्ण केलेला आहे. 3 सत्र त्याचे घेतलेत, कारण खूप मोठा चॅप्टर आहे. 72 श्लोक आहे. 18व्या अध्यायात 78 श्लोक आहेत. तर काही मुद्दे क्लिअर व्हावे म्हणून आपण 3 सत्र घेतलेत त्याचे. दुसऱ्या अध्यायाला 2 मिनिटात आपण रिकॅप करूया, म्हणजे आपल्याला आठवेल की आपण कुठपर्यंत आणि काय काय बघितलं. दुसऱ्या अध्यायाची सुरुवात अर्जुन युद्ध करायला नाही म्हणतो. त्याच्यानंतर अर्जुनाचा शोक आणि मोह घालवण्यासाठी भगवंत 2.11 ते 2.30 मध्ये सांख्य ज्ञान, सांख्य म्हणजे जिथे संख्याशास्त्र आहे, सृष्टी किती घटकांनी बनलेली आहे, या सगळ्या गोष्टींचं तिथे ज्ञान आहे. त्याला सांख्य म्हटलं गेलं. त्याला ज्ञानयोगही म्हटलं गेलं आहे. तर ज्ञानयोगाची विशेषता आहे जिथे आत्मा आणि शरीराचा भेद सगळ्यात प्रमुखतः आपल्याला बघायला मिळतो. ज्या अध्यात्मात शरीर आत्म्याचा भेद नाही किंवा त्याच्याविषयी माहिती नाही, तर अध्यात्म आपल्या काही कामाचं नाही. तर 30व्या श्लोकापर्यंत भगवंत अर्जुनाला शरीर आत्म्याचा भेद सांगतात. 31 ते 31 to 37 मध्ये अर्जुनाला भगवंत सकाम कर्म, जेव्हा अर्जुनाला भगवंत शरीर आत्म्याचा भेद सांगतात अर्जुनाला, तरीही युद्ध करायची प्रेरणा मिळत नाही. मग अर्जुनाला भगवंत सकाम कर्म म्हणजे काहीतरी इच्छा ठेवून तू तुझे कर्म जे आहेत ते करत राहा. त्याला म्हटलं गेलंय सकाम कर्म. काम म्हणजे इच्छा, स म्हणजे सहित. तर इच्छा सोबत ठेवून एखादी कर्म जेव्हा केलं जातं त्यावेळेला त्याला सकाम म्हटलं गेलं. पण हे सकाम जरी पूर्ण करायचं असेल तर ते कसं पूर्ण होईल ते आजच्या अध्यायात आपल्याला बघायचं आहे. कुठलीही इच्छा असो जी आपल्याला आहे ती पूर्ण जर करण्याची इच्छा जर आपल्यात असेल तर त्याला सकाम म्हटलं गेलं आहे. पण हे सकाम पण नुसतं करून फायदा नाही, ती कोणासाठी तरी करावं लागतं. त्याच्यातनच फळाची उत्पत्ती होते. ती कशी होते ती आजच्या 3ऱ्या अध्यायात आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर 38 ते 53 मध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात, ठीक आहे, इच्छा तुझ्या मनात काही नाही तर मग निष्काम होऊन कर. मग तो निष्काम कर्म 38 to 53 मध्ये भगवंत अर्जुनाला शिकवतात. त्याच्यानंतर शेवटचा जो भाग आहे, मग अर्जुन म्हणतो की असा जो व्यक्ती आहे जो निष्काम भावनेत बुद्धियोग, ज्याचं आपण असं नाव दिलेलं आहे, तर हा जो व्यक्ती बुद्धियोग करतो, बुद्धियोग म्हणजे काय, निष्काम भावनेने जर कर्म करतो, तर त्या व्यक्तीचे लक्षण काय. मग त्या व्यक्तीचे लक्षण आपण मागच्या सत्रात बघितले, 54 ते 72 मध्ये, 54 ते 71 मध्ये त्याची आपण लक्षणं पाहिली. आणि मग 72व्या श्लोकात भगवंत सांगतात की जो व्यक्ती असा निष्काम कर्म करतो, बुद्धियोग करतो, त्याला माझ्या धामाची प्राप्ती होते. तर भगवंत इथे स्वधाम म्हणजे स्वतःचं जे स्थान आहे, जे धाम आहे, त्याच्याविषयी सांगतात. त्याला त्याची प्राप्ती होते. म्हणून हा सिद्धांत एकदम क्लिअर आहे. जर कोणी म्हणत असेल की आत्माच परमात्मा आहे, तर तसं नाहीये. कारण आत्मा वेगळा आहे, परमात्मा वेगळा आहे. आणि इथे परमात्मा साक्षात कृष्ण सांगतात की तू माझ्या घरी, आपल्या घरी परत ये. आणि त्याच्यासाठी अर्जुनाला प्रेरणा देते. हा झाला दुसरा अध्याय. पण इतकी प्रेरणा दिल्यानंतर सुद्धा अर्जुनाच्या मनात कुठेतरी कन्फ्युजन आहे. कशाला कन्फ्युजन आहे की 39व्या श्लोकात भगवंत म्हणतात, दुरेनही अवरम कर्म, जे खराब कर्म आहे त्याच्यापासून दूर राहा. मग अर्जुनाच्या मनात काय आहे, खराब कर्म म्हणजे काय, युद्ध. पण भगवंत अवरम कर्म म्हणजे खराब कर्म कशाला म्हणतात, जिथे काहीतरी एखादी क्रिया करून काहीतरी फळ प्राप्त करण्याची जी इच्छा आहे त्याला अवरम कर्म म्हणजे खराब कर्म म्हटलं गेले. याच्यापासून तू दूर राहा. पण अर्जुनाच्या मनात भगवंताची कुठली गोष्ट जात नाही अजून, कारण तो आसक्त आहे. जिथे आसक्ती आहे तिथे कोणी जर चांगला उपदेश द्यायला गेलं तर तो उपदेश आज जात नाही, कारण ती आसक्ती त्या व्यक्तीची जी समज आहे त्या समजला जागते. आणि त्यामुळे तो एका विशिष्ट लिमिट नंतर बघू शकत नाही. मग हा मुद्दा घेऊन अर्जुन परत 3रा अध्याय सुरू करतो. आणि त्या 2ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो की हे भगवंता, तुम्हाला सांग की बुद्धियोग, ज्याच्याने तू 2रा अध्याय अंत केला, तो बुद्धियोग चांगला की कर्मयोग चांगला, असा अर्जुनाचा प्रश्न आहे. म्हणून इथे बघा, पहिला जो श्लोक आहे अर्जुन वाच, इथे अर्जुन बोलतायत. अर्जुन भगवंताला विचारतायत की जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धी जनार्दन, बुद्धियोग चांगला
की कर्मणा, की कर्मयोग चांगला का, हा असा प्रश्न. तत्किम कर्मणी घोरे माम, तुम्हाला व्यवस्थित सांग, कारण मला असं वाटतंय की कर्म केल्यानंतर ते घोर असतील, ते खराब असतील, आणि अशा घोर युद्धात तुम्हाला का नियोजयसे, मला का लावतोयस कृष्ण. केशव, तर कृष्णाविषयी इथे भगवंत हा शब्द वापरला. आता केशव या शब्दाचा अर्थ काय, क अधिक ईश. तर क हे ब्रह्माजींचं नाव आहे आणि ईश हे भगवान शंकराचं नाव आहे. तर जे ब्रह्म आणि शंकर यांचे सुद्धा स्वामी आहेत, अशा व्यक्तीचं नाव आहे केशव. आणि ते कोण आहे, ते साक्षात भगवान कृष्ण आहे. अरे तू सगळ्यांचाच मालक आहेस, मग तू माझ्या मनातला भ्रम का नाही दूर करत आहेस, माझ्यासाठी काय चांगलं आहे ते तुम्हाला सांग. म्हणून इथे अर्जुन भगवंताला केशव या नावाने हाक मारतो. आता अर्जुनाच्या मनात हा जो द्वंद्व निर्माण झाला आहे, त्याच्यामुळे तो खूप कन्फ्युज आहे. म्हणून इथे अर्जुन काय म्हणतात, व्यामिश्रेणे व. अरे तुझे जे वाक्य आहेत ना कृष्ण, ते मिश्र वाटतात, म्हणजे काही ठिकाणी योग्य वाटतात, काही ठिकाणी अयोग्य वाटतात. बुद्धी मोह येते, आणि माझ्या बुद्धीत त्यामुळे अजूनच मोह निर्माण झाले, कन्फ्युजन निर्माण झालं. तदेकम एकम, एकच काहीतरी सांग, की सांख्ययोग किंवा बुद्धियोग चांगला की कर्मयोग चांगला. येन श्रेयो, आणि असं सांग ज्याच्यातनं माझं श्रेय होईल, ज्याच्यातनं माझं हित होईल, असं तुम्हाला काहीतरी अर्जुन सांगतो कृष्णाला, मला सांग ज्याच्यात माझं हित दडलेलं आहे. मग बुद्धियोगात, सांख्ययोगात माझं हित आहे की कर्मयोगात माझं हित आहे, तर ते आता भगवंत तिसऱ्या श्लोकापासून सांगायला सुरुवात करते. आणि तिसऱ्या श्लोकापासून 9व्या श्लोकापर्यंतचा जो सेक्शन आहे त्याचं नाव आहे कर्मयोग. इथे भगवंत हे अर्जुनाला पटवून देतील की तुझ्यासाठी निष्काम कर्मयोग उत्तम आहे, ज्ञानयोग तुझ्यासाठी उत्तम नाही. आणि त्याची कारण पण भगवंत देतील की का आपण कर्मयोग करायला हवा आणि का आपण ज्ञानयोग किंवा बुद्धियोग करायला नको. तर त्याची उत्तर भगवंत इथे 3 ते 9 मध्ये देतील, आणि पुढे त्याचे कारणांचा विस्तार भगवंत करणार आहे. तरी ते भगवंत अर्जुनाला सांगतात की या जगामध्ये 2 प्रकारच्या निष्ठा आहेत, द्विविधा निष्ठा या जगात. पुरा प्रोक्त मया अनघ, अनघ म्हणजे हे पापरहित असलेला अर्जुन आहे, ज्याच्या मनात कुठेही पाप नाही. काही लोक ज्ञानयोगाचा अवलंबन करतात, ज्ञान योगेन सांख्यानं, आणि त्या ज्ञान योगाला सांख्ययोग म्हटलं गेलेलं आहे. काही लोक कर्मयोगेन योगिना, आणि काही लोक बुद्धियोग किंवा आपला कर्मयोग घेतात. म्हणजे हे 2 पद्धती इथे दिलेल्या आहेत. ज्ञानयोगाला सांख्य म्हटले गेलेले, ज्ञान योगेन सांख्याना, कर्मयोगेन योगिना, आणि दुसरा आहे कर्म. अशा 2 पद्धतीने आध्यात्मिक जीवनाला लोक सुरुवात करतात. म्हणून ते नाव काय दिलं, निष्ठा. जोपर्यंत आपली एखाद्या मार्गावर निष्ठा नसते, त्या मार्गाचं क्रमण म्हणजे मार्गक्रमण आपण करत नाही. तर भगवंत त्या अर्जुनाला सांगतात की 2 प्रकारचे लोक निष्ठा घेऊन अध्यात्मात येतात. काही सांख्ययोगाची निष्ठा घेतात, त्याला ज्ञानयोग म्हटलं आहे, आणि काही कर्मयोगाची निष्ठा ठेवतात आणि कर्मयोगाचं मार्गक्रमण करतात. आता मग इथे अर्जुनाला अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो की मग तू मला डायरेक्ट ज्ञानयोग का करू देत नाही, सांख्ययोग का करू देत नाही, तू मला निष्काम कर्मामध्ये का लावतोस. तर इथे अर्जुनाला भगवंत उत्तर देत आहेत, न कर्मणाम अनारंभात नैष्कर्म्यम पुरुषोष न च संन्यासनादेव सिद्धिम समाधिगच्छति. तर इथे भगवंताला अर्जुनाला भगवंत सांगतायत की अरे बाबा, नुसतं काम थांबवणे याच्याने तू पापातनं मुक्त होणार नाहीस, आणि नुसतं एखाद्या गोष्टीचा त्याग करून तुला या जन्माची सिद्धी पण प्राप्त होणार नाही. इथे शब्द बघा, सिद्धिम समाधिगच्छति. ओके, तर हा इथे शब्द आहे सिद्धिम. हे बघा, हा शब्द आहे सिद्धिम समाधिगच्छति. तू एखादी क्रिया थांबवून तुला सिद्धी प्राप्त होईल, हा तुझा भ्रम आहे. म्हणजे एक लोकांना काय वाटतं की संन्यास घेणं किंवा घरदार सोडणं म्हणजे नुसतं एका ठिकाणी बसून राहणं. तर भगवंत त्याला दुजोरा देत नाही. भगवंत म्हणतात त्याचं नाव संन्यास नाही, त्याचं नाव वैराग्य नाही, त्याचं नाव त्याग नाही. नुसतं काम थांबवून तू कर्माची श्रृंखला थांबवू शकत नाही अर्जुन. मग अर्जुन म्हणतो का, मी तर काही कर्मच करणार आहे ना, मी काही कार्यच करणार नाही. भगवंत म्हणतात असं होत नाही. मग अर्जुन म्हणतो का, भगवंत त्यालाही उत्तर देतात.
अरे नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य अकर्मकृत. असा या जगात एकही व्यक्ती नाही जो थोड्या वेळासाठी सुद्धा अकर्म म्हणजे क्रियाहीन होऊन राहू शकतो. कारण क्रिया करणं हे आत्म्याचा स्वभाव आहे. आपण क्रिया केल्याशिवाय राहू शकत नाही. अकर्मकृत कार्यते ही अवशः. अवश होऊन तो व्यक्ती कर्म करायला लागेल. का हो? का अवश? अवश म्हणजे हेल्पलेस. हेल्पलेस म्हणजे त्याचा काहीच कंट्रोल नाही असं होऊन. का हो असं? सर्व प्रकृती जैर गुण. कारण प्रकृतीच्या गुणांचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीवर आहे आणि प्रत्येक व्यक्तीला ते गुण काही ना काही क्रिया त्याच्याकडून करून घेतात. म्हणजे इथे आपल्यावर कुठेतरी जबरदस्ती केली जाते आहे. म्हणून आपल्याला गुण हे निश्चित करावे लागतात की मला सत्वगुणात जगायचंय, मला रजोगुणात जगायचंय, मला तमोगुणात जगायचंय. कारण तुम्ही जे चूज करणार, जशा क्रिया चूज करणार, तसे गुण तुमच्यावर हावी होणार आणि ते गुण तुमच्याकडून चांगले किंवा वाईट कार्य करून घेतात. इतके आपण ह्या जगात असहाय्य आहोत. आपल्याकडे फक्त चॉईस आहे. जसं मला इथून मुंबईला जायचंय, मुंबईला जाण्यासाठी मी विमान घेऊ शकतो, ट्रेन घेऊ शकतो, बस घेऊ शकतो. माझी इच्छा आहे मुंबईला जाण्यासाठी 3 मार्ग आहेत: बस, ट्रेन आणि विमान. तर मी कुठलं घ्यावं हे माझ्याकडे. पण एकदा का मी विमानात बसलो मग माझ्या हातात काही राहत नाही. मग विमान मला बरोबर तिथे पोचवेल. किंवा ट्रेनमध्ये बसलो तर ट्रेन मला तिथे पोचवेल, बसमध्ये तर बस पोचवेल. मग त्या बसमध्ये काय काय होईल ह्याचा आपल्याला सांगता येत नाही. तर चॉईस काय आपल्याकडे? चूज करणं की मला सत्वगुणी जीवन जगायचं, रजोगुणी जीवन जगायचं, तमोगुणी. कारण गुण आपल्यावर 100% प्रभाव करणार आणि विचित्र विचित्र कर्म आपल्याकडून करून घेणार. जसं एखाद्या व्यक्तींना ठरवायचंय की दारू प्यायची की नाही, पण एकदा त्याने दारू प्यायली किंवा त्याच्या हातात काहीच कंट्रोल राहत नाही. त्याच प्रकारे आपल्याकडे एकच गोष्ट आहे ती म्हणजे गुणांचा स्वीकार करणे. मला कुठला गुण पाहिजे? सत्वरजतम. एकदा त्या गुणांचा प्रभाव झाला की मग ते गुण आपल्याकडनं तसे तसे कार्य करून घेतात. पण मग इथे अर्जुनाचा प्रश्न आहे की अरे मी तर असे बरेच लोक बघितले जे घरदार सोडून दिले त्यांनी, पण ते तर त्यांची क्रिया काही वेळेला चांगल्या ठेवतात, काही वेळेला खराब ठेवतात. त्यांचे काही वेळेला इंद्रिय योग्य ठिकाणी लागतात, काही वेळेला अयोग्य ठिकाणी लागतात. अशा लोकांचं काय? मग भगवंत इथे म्हणतायत कर्मेंद्रिया आणि संयम्य य आस्ते. म्हण बाहेरून जरी त्याने क्रिया बंद केलेली असेल, पण अर्जुना त्याचं मन जर एखाद्या ठिकाणी लागलं असेल तर असा व्यक्ती मिथ्याचारी आहे. म्हणजे थोडक्यात ढोंगी आहे. असा साधू ढोंगी आहे. विमूढ आत्मा. तो व्यक्ती स्वतःलाही मूर्ख बनवतोय आणि जगालाही मूर्ख बनवतोय. म्हणून असा व्यक्ती इथे भगवंत काय म्हणतात? मिथ्याचार, चुकीचा आहे, मिथ्याचारी आहे असा व्यक्ती. त्याचं आचरणच चुकीचं आहे, खोटं आहे. अशा लोकांपासून भगवंत म्हणतात लांब राहणं आपल्याला अपेक्षित आहे. आता मग अर्जुन म्हणतो की ठीक आहे बाबा, मग एखादा जर व्यक्ती ग्रहस्थ असेल आणि त्याची इंद्रिय पण नियंत्रणात नाही येत ना, कारण त्याला भरपूर साऱ्या इच्छा आहेत. त्याला वाटतं हे पाहिजे, ते पाहिजे, हे करावं, ते करावं. मग असा व्यक्ती पण मिथ्याचारी आहे का? मग भगवंत म्हणतात नाही. जर एखादा साधक, मग तो ग्रहस्थ असेल, ब्रह्मचारी असेल, संन्यासी असेल, यस्तु इंद्रिय आणि मनसः, त्याने इंद्रिय आणि मन नियम्य, त्याने नियंत्रित करण्यासाठी आरंभ केलेला असेल. कर्मेंद्रिय कर्मयोग, आणि त्याने त्याचे इंद्रिय चांगल्या कामासाठी जर लावलेले असतील, असं तस्स विशिष्यते. असा व्यक्ती आपण त्याला ढोंगी म्हणत नाही. उलट तो खूप लवकर एक चांगलं उदाहरण सेट करून तो स्वतःचंही कल्याण करेल आणि दुसऱ्यांचंही कल्याण करेल. कोण व्यक्ती करेल? ज्याने इंद्रिय आणि मन यांचं नियमन, हे बघा इथे नियम्य म्हणजे नियमन म्हणजे कंट्रोल, आरंभ केलेला आहे. त्याने त्याचे कर्म इंद्रिय कर्मयोगात लावलेले आहे. कर्मेंद्रिय कर्मयोगम. असा व्यक्ती निश्चित रूपाने असक्त म्हणजे आसक्ती रहित होतो आणि एक उत्तम उदाहरण कालांतराने जगासमोर प्रस्थापित करतो. ठीक आहे. तर इथे साधकाने नियमांचं पालन करावं असं भगवंत इथे
आपल्याला सांगतात. आता इथे भगवंत अर्जुनाला सांगतायत की नियतम कुरु कर्म त्वम, नियत कर्म ज्याला आपण म्हणतो बघा, नियतम कर्म इथे दिसतंय तुम्हाला. कुरु म्हणजे करणे, नियतम कर्म करणे, कर्म जायु ही अकर्मण. पण शरीरातले जे इंद्रिय आहेत त्यांना शांत करून बसवणं अकर्म. शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणा. अरे त्याला शरीराचं तर पालन पोषण करावं लागेल, त्याच्यासाठी तर काम करावं लागेल. जर आपण कामच केलं नाही तर आपण आपली ज्याला आपण रोजीरोटी म्हणतो ती कशी कमवणार? म्हणून कर्मयोग हा सगळ्या लोकांसाठी उत्तम आहे. ज्ञान योग किंवा सांख्य योग हा सगळ्यांसाठी नाही लागू होत. का? शरीर यात्रा. अहो आपल्याला शरीराची यात्रा करायची, म्हणजे लहान होतो, थोडा मोठा झालो, कॉलेजला गेलो, कॉलेज नंतर जॉबला, नंतर थोडा मोठा झालो, विवाह, मुलं, समाज करत करत वृद्धावस्था, नंतर देहत्याग. याला म्हणतात शरीर यात्रा. ही शरीराची यात्रा आहे. आणि ही शरीर यात्रा जर करायची असेल, आजारपण आलं, काय लागतं? पैसे. पैसे कुठून आणणार? जर तुम्ही अकर्म काम बंद केलं तर कुठून आणणार पैसे? ते कर्म तर करावं लागेल ना आपल्याला. अकर्म म्हणजे बिना कार्याचं कुणी राहू शकत नाही. कारण अकर्म जर कुणी केलं, आता हे अकर्म आणि पुढे येणार अकर्म वेगळं. इथे अकर्माचा अर्थ आहे काम न करणे, पुढे अकर्माचा अर्थ आहे तो वेगळा आहे. तो कॉन्टेक्स्ट त्या टॉपिकला जोडून घ्यावा लागेल. तर भगवंत म्हणतात जर कोणी काम केलं नाही तो उपाशी मारावा लागेल त्याला. म्हणून क्रिया सर्वसाधारण व्यक्ती थांबवू शकत नाही. म्हणून त्याच्यासाठी अष्टांग योग, ज्ञान योग किंवा सांख्य योग हे नाही. मग आता अर्जुनाचा प्रश्न की ठीक आहे, जर मी कर्म केलं कृष्ण तर मग मला कर्माचं बंधन लागेल ना. हे बघा, कर्म बंधन, मला तर कर्माचं बंधन लागेल. मग इथे भगवंत सांगतायत नाही लागणार कर्माचं बंधन. म्हणजे कसं काय नाही लागणार? एखाद्या व्यक्तीने चांगलं काम केलं चांगलं फळ मिळेल, वाईट काम केलं वाईट फळ मिळेल. कर्मात बंधनात अडकेल ना. भगवंत म्हणतात नाही, मी त्याच्यातनं उपाय सांगतो तुला. यज्ञार्थ कर्मणो अन्यत्र. तुझे जी कर्म आहे, जर तुला त्यातनं फळापासून मुक्त व्हायचं असेल तर ते कर्म तुला यज्ञ म्हणून करावं लागेल. लोकोयम कर्म बंधन. आणि जर तू यज्ञ रूपी कर्म केलं तर तू कर्म बंधनात अडकणार नाहीस. तदर्थम कर्म कौंतेय. तुझे जे कर्म आहेत ते तू यज्ञ अर्थ म्हणजे यज्ञासाठी कर. म्हणजे तू कसा होशील? मुक्त संघ. ह्या जीवनात जगता जगताच तू मुक्तीला प्राप्त करशील. मग तू गृहस्थ असेल, ब्रह्मचर्य असेल, संन्यासी असेल, कोणी असू दे, तू ह्या जगतात ह्या शरीरात तो मुक्त होईल. शरीर चालू राहील, क्रिया चालू राहतील, पण त्यातही तो मुक्तीचा अनुभव करू शकतो जर आपले कर्म आपण यज्ञासाठी केले. आता हे यज्ञ कोण आहे हो? यज्ञ अर्थ हे बघा इथे नीट वाचा याला. भगवान विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवान विष्णूंचं एक नाव आहे यज्ञ. इथे दिसतंय तुम्हाला विष्णू. म्हणजे ज्या वेळेला यज्ञ म्हटलं जातं ते कुठलंही यज्ञ असू द्या, त्याच्यात प्रमुख जो व्यक्ती आहे तो आहे भगवान विष्णू. त्याचं कारण काय ते आपण पुढे 8व्या 9व्या चॅप्टर मध्ये तेव्हा तुम्हाला क्लिअर होईल. पण सध्या एवढंच लक्षात ठेवा की आपल्याला सगळी जी कर्म आहे ती यज्ञ रूपी करणं अपेक्षित आहे. जर केलं नाही तर कर्माचं बंधन लागेल. बघा इथे इथे दिसतं तुम्हाला कर्म बंधन. आपल्याला त्या कर्माचं बंधन लागेल आणि मग आपण मुक्त संघ, मुक्त नाही होऊ शकणाऱ्या जगातून इथेच आपल्याला परत यावं लागेल नवीन देह घेऊन. ठीक आहे. तिथे भगवंत सांगतायत आपली सगळी कर्म. मग तुम्ही म्हणाल अहो गृहस्थी कसा करेल कर्म? मग जॉब यज्ञ होतो का? होतो. कुठे येईल? येईल. मी तुम्हाला दाखवेल. 22 प्रकारचे यज्ञ सांगितले 4थ्या अध्यायात, तिथे येईल. मग तुम्ही म्हणाल अहो मुलांचं संगोपन पण यज्ञ आहे का? 100%. जॉब करणं 100% यज्ञ. पती पत्नीने एकत्र राहून सुखी संसार करणे यज्ञ. जॉब करणे यज्ञ. आई वडिलांची काळजी घेणे यज्ञ. पण हे यज्ञ कोणासाठी करायचंय? यज्ञ पुरुष कोण? विष्णू कृष्ण यांच्यासाठी केलेले कर्म याला यज्ञ म्हटलं गेलंय. अन्यथा त्याला कर्माचं स्वरूप यज्ञाचं स्वरूप दिलं जात नाही, त्याला कर्माचं स्वरूप दिलं जातं. मग आता अर्जुनाच्या मनात प्रश्न येतो की अरे बापरे, अच्छा हे सगळं मला कृष्णासाठी करावं लागेल, मला विष्णूसाठी करावं लागेल.
पण मग तरी अर्जुनाच्या मनात प्रश्न आहे की अरे पण तू तर दुसऱ्या अध्यायात सांगितलं ना की इच्छा ठेवून काही करायचं नाही. इच्छा ठेवली तर ते कर्मकांड होतं आणि अशा गोष्टीपासून लांब राहायला पाहिजे. बघा आता इथे भगवंत अर्जुनाला सांगतायत बरोबर, एकदम बरोबर आहे तुझं. मग आता जो 10 ते 16 हा जो सेक्शन आहे, इथे भगवंत कर्मकांडापासून अर्जुनाला कर्मयोगापर्यंत नेतात. तर ह्या सेक्शन मध्ये भगवंत आपल्याला काय सांगणार आहे की आपण सगळ्यांनी यज्ञ करायचं आहे. आपल्या सगळ्यांना यज्ञ करायचं. यज्ञ म्हणजे काय? ज्या काही क्रिया आपण करतो, जेवणं, झोपणं, उठणं, बसणं, जॉबला जाणं, परिवार सांभाळणं, आईवडिलांना सांभाळणं, सामाजिक कार्य करणं, हे सगळं आपण जर विष्णूसाठी केलं तर आपण निश्चित रूपाने सगळ्या कर्मातनं शुद्ध आणि इथून आपण निश्चित रूपाने मुक्त होणार आहोत. आता अर्जुन प्रश्न विचारतोय की या जगात जर एखाद्याला आनंदी राहायचं असेल तर काय करावं लागेल? भगवंत म्हणतात त्या सगळ्या गोष्टींची मी ऑलरेडी आधीच सृष्टी निर्मितीच्या वेळेलाच सगळी अरेंजमेंट करून ठेवली आहे यज्ञाच्या स्वरूपात. हे बघा इथे सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा. प्रजा सृष्ट्वा म्हणजे काय? प्रजेची मी जेव्हा सृष्ट्वा म्हणजे सृष्टी केली. पुरोवाच प्रजापती, त्यावेळेला जे प्रजापती होते, प्रजापती म्हणजे कोण? ज्यांच्या माध्यमातून आपण या जगात प्रकट झालेलो आहोत, प्रजापती. अनेन प्रसविष्यत्वम, त्यावेळेला मी जेव्हा सृष्टीची रचना केली त्यावेळेला मी प्रजेची पण रचना केली प्रजापतींच्या माध्यमातून. आणि उवाच, त्या प्रजापतींना मी काही सांगितलं. ही प्रजा मी कशी निर्माण केली? सहयज्ञ, सगळ्यात पहिले यज्ञाची विधी निर्माण केली, मग प्रजा केली प्रजापतींच्या माध्यमातून. आणि त्या प्रजापतींना मी उवाच, मी बोललो, काहीतरी सांगितलं मी त्यांना. काय सांगितलं तुम्ही? अनेन प्रसविष्यत्वम. प्रसविष्यत्वम म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला खूप प्रगती करायची असेल, धार्मिक, आध्यात्मिक, धन, लाभ, संपत्ती, ऐश्वर, कुठल्याही गोष्टीत, एष वो इष्टकाम. इष्टकाम जर तुमचं असेल, इष्टकाम म्हणजे काय? ज्याच्याने दुसऱ्याला हानी होणार नसेल, अशी जर तुमची इच्छा असेल आणि त्या इच्छेला जर तुम्ही भगवान विष्णूंकडे नेलं आणि सांगितलं की माझी ही इच्छा आहे, सगळे कर्म मी तुम्हाला समर्पण करतो, तर ते कर्मच इष्ट काम दुःख, ती गाय बनेल. कुठली? कामधेनू गाय, जी तुमची सगळ्या इच्छा पूर्ण करेल. बघा, लोक म्हणतात अध्यात्म सगळं सोडावं लागतं. काही सोडायची गरज नाही. फक्त यज्ञ पुरुष भगवान कृष्णांना आपल्या जीवनात स्थान द्यायचंय आणि इष्टकाम ठेवायचं आहे. इष्टकाम म्हणजे चांगल्या इच्छा ठेवा, दुसऱ्याचं वाईट चिंतन करू नका. त्या सगळ्या इच्छा आपल्या भगवंत पूर्ण करू शकतात. प्रसविष्यत्वम म्हणजे काय? वाढणे, चांगल्या गोष्टींची वाढ भगवंत करून देतात. हे बघा इथे इंग्लिश मध्ये लिहिले मोर अँड मोर प्रॉस्परस. श्रीमंत असेल अजून श्रीमंत होईल, सुंदर व्हायचं असेल, ह्या देहात नसेल तर पुढच्या देहात अधिक सुंदर होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी इष्ट म्हणजे काय? त्या गोष्टी आपल्याला त्या पद्धतीने करणं आहे. आता अर्जुनाचा प्रश्न की ठीक आहे, सृष्टीच्या वेळेला तू बऱ्याच लोकांना निर्माण केलं, जसं तू यज्ञ केलं, यज्ञ पुरुष म्हणजे तूच आहेस. बाकीचे कोण कोण तू केले? तू प्रजा केली, प्रजापती पण केली. हो म्हणे अजून काय काय केलं? देवान, सगळ्या देवी देवतांची मी रचना केली. भावयतानेन म्हणजे काय? की हे जे देवी देवता आहेत, ह्या देवी देवतांमध्ये आणि आधी जे 2 लोक मी तुला सांगितले आहेत, त्या 2 लोकांमध्ये कोऑर्डिनेशन होणं गरजेचं आहे. परस्परम. हे बघा इथे हे फार महत्वाचं आहे. मागचा श्लोक आणि हा श्लोक कनेक्टेड आहे. म्हणजे आपल्याला जे येतं ते सगळं देवी देवतांकडून येतं. म्हणून भगवंत सांगतायत परस्परम भावयंत. परस्परम भावयंत म्हणजे काय? तुम्हाला जर इथे ऐश्वर, धन, संपत्ती, सगळ्या काही गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर तुम्हाला देवान,
त्या देवतांना भाव येतानेन संतुष्ट करावं लागेल. मग काय होईल हो त्यांना संतुष्ट केलं? ते देवता भावयंतु व तुम्हाला संतुष्ट करतील. आणि अशा पद्धतीने परस्परम भावयंत म्हणजे काय? एकमेकाला तुम्ही सहयोग करायचा आहे. श्रेय परम आवश्यक. तुम्हाला काय पाहिजे ते प्राप्त करा त्यांच्याकडून. काय पाहिजे A to Z. सुंदर स्त्री, सुंदर पुरुष, धन, ऐश्वर्य, संपत्ती, पूजा, लाभ, प्रतिष्ठा, पद सगळं प्राप्त होऊ शकतं जर देवी देवता आणि तुमच्यामध्ये सहयोगाची भावना असेल तर. मग ते भगवंत म्हणतील मग यज्ञ पुरुष कुठे गेला? मग यज्ञ पुरुषाने या देवी देवतांची निर्मिती केलेली आहे आणि हे देवी देवता या सृष्टीत सहाय्य करतात यज्ञ पुरुषाला. म्हणजे जसं छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही प्राईम मिनिस्टरकडे जाता का? नाही. लोकल ऑथॉरिटी दिलेली आहे त्यांच्याकडे आपण जातो आणि ते ऑथॉरिटी वरती कनेक्ट होत बरोबर प्राईम मिनिस्टर पर्यंत जातो. त्याच प्रकारे देवी देवता हे इथले लोकल ऑथॉरिटी आहे. ते भगवंताशी कनेक्टेड आहेत आणि आपला आणि भगवंताचा संबंध त्यांच्या माध्यमातून प्रस्थापित होत असतो. ठीक आहे. जसं एखादा रिटेलर असतो आणि एखादा होलसेलर असतो. तर भगवंत होलसेलर आहे. हे लोक भगवंताकडनं माल घेतात आणि आपल्याला देतात. पण मग त्यांच्यासाठी पण आपल्याला यज्ञ करावं लागतं त्यांचे. आणि मग ते भगवंताला सांगतात की अशाची याची इच्छा आहे, देऊ का? भगवंत म्हणतात ठीक आहे ते. मग कोणी म्हणेल की अरे मी नाही मानत देवतांना. जर मी नाही मानलं देवतांना तर काय? भगवंताने सांगितलं ना देवतांना मान. भगवंताने जर ह्या देवता मी जर या देवतांना नाही मानलं तर काय? इष्टान भोगानी हो. तुम्ही जर इष्ट भोगानी हो देवा दास्यन्ति यज्ञ भाविता. तुम्ही देवी देवतांची साधना करा, यज्ञ करा, ते तुम्हाला इष्टान भोगान इष्ट भोग देतील. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते देतील. पण कसं? दास्यन्ते यज्ञ भाविता. दास्यन्ते म्हणजे काय? ते देतील. यज्ञ भाविता म्हणजे काय? जेव्हा तुम्ही यज्ञ कराल त्यावेळेला ते संतुष्ट होतील आणि ते तुम्हाला देतील. पण तैर दत्तान अप्रदायेभ्यो. त्यांना जर तुम्ही त्यांच्या गोष्टी प्रदान नाही केल्या आणि डायरेक्ट जर त्याचं तुम्ही सेवन केलं तर भुंगते स्तेन एव. स्तेन म्हणजे चोर. स्तेन म्हणजे काय? चोर. हे बघा इथे दाखवतो. तर आपल्याला चोर म्हटलं जाईल. तुम्ही म्हणाल चोर कसा काय झालो मी? थोडक्यात सांगतो. ओके. आता आपल्याला छान छान आंब्याचा सीझन आलाय. बघा इथे चोर, थीप म्हणजे चोर. हे बघा इथे दिसतंय का तुम्हाला? जो देवी देवतांना अर्पण करून नाही खात त्याला चोर म्हटले गेले. जो भगवंताला अर्पण करून खात नाही त्याला चोर म्हटलं गेले. मग असं कसं काय? तसं आता आंबे कुठून येतात? आंबे तुम्ही उगवतात का? तुम्ही म्हणाल की हो झाड आम्ही लावलं. ठीक आहे. त्या झाडाचं बी कोणी निर्माण केलंय? त्या झाडाला लागणारं ऊन कोण देतं? त्या झाडाला लागणारं पाणी कोण देतं? त्या झाडाला लागणारा वारा कोण देतो? त्या झाडाला लागणाऱ्या जमिनीतले पोषण कोण देतं? तुम्ही? आपण? कोण? कोणीच नाही. हे सगळे इंद्र, चंद्र, वरुण इत्यादी हे जे देवता आहे, कोणी पावसाचा देवता आहे, कोणी वाऱ्याचा देवता आहे, कोणी पाण्याचा देवता आहे, कोणी सूर्यप्रकाशाचा देवता आहे, कोणी जमिनीचा देवता आहे. यांच्याशी जेव्हा तुम्ही कोऑर्डिनेट करतात म्हणजे तुम्ही जे बी तुमच्या नुसतं बी घेऊन काय कराल? माती लागेल, पाणी लागेल, वारा लागेल, ऊन लागेल, पाऊस लागेल. मग हे जेव्हा देतील आणि तेव्हा तुमच्याकडे असलेलं बीज तुम्ही पाण्यात मातीत टाकाल. मग ते बीज फलित होतं. मग त्याच्यातनं गहू, तांदूळ, तूर डाळ, मूग डाळ, चण्याची डाळ या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. तुमचे बियाणं काही कामाचे नाहीत. ऊन वारा पाऊस वेळेवर आला नाही तर शेतकरी काय एवढा आरडाओरडा करतात? पीक आलं नाही, पिकाला भाव द्या किंवा नुकसान झालं भरपाई द्या. का? कारण देवी देवता तुमच्याशी कोऑर्डिनेट करत नाही, कारण तुम्ही त्यांच्याशी कोऑर्डिनेट करत. त्यांच्या सहयोगातनं हे उत्पन्न झालेलं आहे म्हणून त्यांना पहिले नैवेद्य दाखवणं, मग ते भगवंताला आपल्या बाजूने नैवेद्य दाखवतात. मग जेव्हा तुम्ही त्याला ग्रहण करतात मग शुद्धी होईल. मग तुम्हाला कळेल की अच्छा ही सृष्टी कशी चालते, हा संसार कसा चालतो. बरेच लोक म्हणतात मला भगवंताची गरज नाही. कशी गरज नाही हो तुम्हाला? कशी गरज नाही तुम्हाला देवाची? जेवण केल्यावर रात्री काय तुम्ही जेवण पचवतात? कोण पचवतो? देव. कोण पचवतो जेवण? काय खाल्ल्यानंतर आपला काय रोल आहे पचवणे?
त्रास झाल्यावर डॉक्टरकडे जातो. ते औषधही बाहेरून येतं, तुमचं अन्न बाहेरून येतं, तुमचं पाणी बाहेरून येतं, तुमचा वारा, ऊन, पाऊस सगळं बाहेरून येतं. तुम्ही पाणी जे पितात, जो श्वास तुम्ही घेतात, सगळं बाहेर. तुम्ही स्वतः तुमच्या शरीरात काय निर्माण केलं? जर तुम्ही काहीच निर्माण केलेलं नाहीये, तर मग तुमचं नियंत्रण कुठे आहे? आपण कुठल्या गोष्टीच्या आधारावर म्हणतो की मी नियंत्रक आहे? किती मोठं सोंग घेतलंय आपण. मला माहितीये, मला हे कळतं, मला ते कळतं. खरं बघायला गेलं तर आपण इतक्या भयंकर अज्ञानात आहोत, आणि तरी लोक म्हणतात देवाचं काय काम आहे ते. मग अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो की बाबा, अरे मग हे जर मी यज्ञ नाही केलं तर काय होईल, आणि यज्ञ केलं तर काय होईल? यज्ञ शिष्टाशिनः संत यज्ञ शिष्ट अशनः. यज्ञ अर्पण केल्यानंतर जे उरत, जर ते तुम्ही अशन म्हणजे खाल्लं, मुच्चन्ते सर्व किल्बिषे, तुम्ही सगळ्या पापातनं आपोआप मुक्त व्हा. भगवान कृष्णांना, भगवान विठ्ठलाला, भगवान रामाला, भगवान विष्णूला रोज भोग लावून आपण खाल्लं पाहिजे. जर ते अन्न आपण ग्रहण केलं, मुच्चन्ते सर्व किल्बिषे, सगळ्या पापातनं आपण मुक्त होऊ. कारण यज्ञ पुरुष विष्णू आहेत. तुम्ही म्हणणार नाही केलं कोणी, डायरेक्ट खाल्लं, भगवंताला नाही नैवेद्य दाखवलं, भुंजती, भुंजती म्हणजे खाणं, तो अघम पाप, तो व्यक्ती फक्त पाप खातो. हे पचंती आत्मकारणात, आणि त्याच गोष्टी त्याच्या पतनाचं कारण बनतं. पचंती आत्मकारणात, आणि तो व्यक्ती फक्त आणि फक्त दुसऱ्यांकडनं घ्यायचं बघतो, तो दुसऱ्यांना द्यायचं बघत नाही. तो व्यक्ती फक्त पाप खातो. हे बघा, भुंजते ते अघम. अघम म्हणजे काय? एकदम पापमयी. आणि तो व्यक्ती शेवटी पापी व्यक्ती बनतो. दुसऱ्यांकडनं घेणं देणं त्याला माहित नसतं, आणि अशा प्रकारे तो असंतुष्ट, तो पचंती आत्मकारण. आत्मकारण म्हणजे काय? मला द्या, मला भोगायचंय, मला आनंद घ्यायचाय, तुम्ही कशाला, तुम्ही कशाला. हे पचंती आत्मकारण. म्हणून रोज भगवान कृष्णांना नैवेद्य लावायचं. तुम्ही म्हणणार आहो आम्ही ए ला लावतो, बी ला लावतो, सी ला लावतो, डी ला, नाही चालत. तुम्ही असं कसं नाही चालत? उत्तर मी ऑलरेडी मागच्या श्लोकात दिलंय. यज्ञ हे विष्णूचं नाव आहे. विष्णू ह्या सृष्टीचे निर्माते आहेत, म्हणून सगळ्या ठिकाणी यज्ञ 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 का आलेलं आहे? अरे ज्याने तयार करून दिले त्याला तर विचारा. एखाद्याच्या फळबागेत तुम्ही गेलात आणि फळ तोडून तोडून खायला लागले, तर त्या मालक काय म्हणेल तुम्हाला? तुम्ही चोर आहात. त्याच प्रकारे सृष्टीत एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या देवाने, भगवंताने, कृष्णाने निर्माण करून दिल्या, त्यांना न विचारलं तर मग आपण पापीच होऊ. आणि न विचारता, इतरांना न देता आपण जर खात असो, तर ये पचन ती आत्मकारणात स्वार्थी होऊ. आणि जो व्यक्ती स्वार्थी आहे तो दुसऱ्यांचा विचार करत नाही, आणि त्यालाही त्रास होतो, इतरांनाही त्रास होतो. म्हणून जे काही खातो, जे काही करतो, ते आपल्याला भगवंतासाठी करायचंय, भगवंताच्या प्रसन्नतेसाठी करायचंय. कारण त्याच्यातनं मी अशन, जर मी ते नैवेद्य लावून खाल्लं तर मी त्या पापातनं सहज मुक्त होतो. लोक म्हणतात हे केल्यावर पुण्य मिळेल, ते केल्यावर पुण्य मिळेल, हे केलं तर पाप कमी होईल. काही नाही, देवाचा प्रसाद रोज खा, कृष्ण प्रसाद रोज खा. मग आता अर्जुनाच्या मनात प्रश्न येतो की बाबा ठीक आहे, तू सांगतोय ते बरोबर आहे, पण मग ही सृष्टी चालते कशी ते जरा सांग एकदा. याला इंग्लिश मध्ये आपण सायन्स मध्ये शिकलोय ते रेन सायकल. ही रेन सायकल इथे 14 आणि 15व्या श्लोकात. मग इथे भगवंत सांगतात अन्नाद भवंती भूतानी. या सृष्टीत जे अन्न पिकतं ना अर्जुन, ते कुठून येतं रे? इथे भूतानी म्हणजे आपण सगळे जे जीव आहोत. भूतानी, भूत ज्यांना म्हटले. पर्जन्यात अन्न संभव. पाऊस पडल्याशिवाय अन्न येतं का? कोणतं नाही. बरोबर, ओके. मग पाऊस कसा पडेल? यज्ञात भवती पर्जन्यो. आपण कृष्णाचं नाम स्मरण का करतो? कारण ते यज्ञ आहे. त्या यज्ञाने सृष्टीचं पोषण होतं, आणि यज्ञ जेव्हा करतो तेव्हा पर्जन्य, त्यावेळेला पाऊस पडतो. हो बघा, पाऊस पाडण्यासाठी आपल्या सगळ्यांना सुद्धा एक काम करावं लागतं, ते म्हणजे भगवान कृष्णांचं स्मरण, नाम कीर्तन, संकीर्तन. मग ते तुम्ही रामकृष्ण हरीचं कीर्तन करा किंवा हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करा. आणि हे जे यज्ञ आहे ते कुठे दिलंय हो? आणि यज्ञ कसं जन्म घेतं? यज्ञ कर्म समुद्भव. यज्ञ आपण दैनंदिन जीवनातले जे कार्य केले व्यवस्थित भगवंतासाठी जर केले,
तर तेच यज्ञ होतात. मग ही श्रृंखला बघा, नीट समजा. दैनंदिन कार्य करणं हे आपलं यज्ञ आहे. यज्ञ केलं तर पाऊस पडतो, आणि पाऊस पडला तर अन्न पिकतं. म्हणजे अन्न उगणं आणि तुमचे कर्म करणं हे डायरेक्टली कनेक्टेड आहेत. तुम्ही जर आपण जर भगवंतासाठी कर्म नाही केले तर अन्न वेळोवेळी पिकणार नाही, पाऊस वेळोवेळी पडणार नाही. कारण श्रृंखला आहे, ही सायकल आहे. कर्म, आपले दैनंदिन कर्म भगवंतासाठी करणं हे यज्ञ झालं. यज्ञ केलं तर पाऊस पडतो, हा पाऊस पडतो, आणि पाऊस पडला तर अन्न पिकतं. मग तुम्ही म्हणा, अरे मी एकट्याने एक चुकीचं काम केलं तर काय फरक पडतो? खूप फरक पडतो. पेटीमध्ये एक सडका आंबा असला तर सगळ्या पेटीला सडवतो. लक्षात घ्या या गोष्टी. म्हणून आपल्यातला प्रत्येक व्यक्ती जे जे चुकीचे कार्य करतो आहे ते आपल्यासाठी आणि सृष्टीसाठी घातक आहेत. आता पुढची श्रृंखला. मग आता कर्म जे आहे ते कुठे लिहिलंय? कुठलं कर्म कधी करायचं, कोणी काय वागायचं, कसं वागायचं, कुठे दिलंय? कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी. हे जे कर्म आहे ते ब्रह्म म्हणजे वेदांमध्ये दिलेले आहेत, वेदशास्त्रांमध्ये दिलेले आहेत. विद्धी, ते तुला माहिती पाहिजे ना अर्जुन. आणि आज आपल्यातले कोणीच शास्त्र वाचत नाही, गीता वाचत नाही. मग कसं कळणार की कोणी काय काम करायला पाहिजे, कसं केलं पाहिजे, कुठल्या मनस्थितीत करायला पाहिजे? ब्रह्म अक्षर समुद्भव. आणि हे जे ब्रह्म आहे ते अक्षर आहे. बघा इथे अक्षर. अक्षर कोणाचं नाव आहे? भगवान कृष्णांचं नाव आहे. समुद्भव, ते आपल्याला भगवंताच्या समोर घेऊन जाण्यात सक्षम आहेत. समुद्भव, ते भगवंताला आपल्या समोर प्रकट करते. तस्मात् सर्वगत ब्रह्म. आणि हे जे भगवंत आहेत, तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठित. हे भगवंत यज्ञामध्ये नित्य रूपाने प्रतिष्ठित आहे, अवेलेबल आहेत. मग इथे श्रृंखला काय परत? तर इथे यज्ञ म्हणजे जे यज्ञ आपण करतो त्या यज्ञामध्ये ब्रह्म. हे बघा इथे यज्ञ, त्या यज्ञामध्ये ब्रह्म जे सर्वगत आहे, सर्वगत म्हणजे सगळ्या ठिकाणी आहेत, ते तिथे उपलब्ध आहे. बरोबर. आता आणि हे जे ब्रह्म आहे याच्याविषयी ज्ञान कुठे दिले? दुसरं ब्रह्म म्हणजे ते कुठलं आहे? वेदशास्त्र. वेदशास्त्र पण ब्रह्म म्हटलं गेलंय, आणि त्या ब्रह्मामध्ये दुसरं ब्रह्म म्हणजे भगवंत यांची माहिती दिली आहे. आणि वेदशास्त्रांमध्ये आपण जे कर्म करू, योग्य कर्म करू, त्या योग्य कर्माला यज्ञ म्हटलं गेलेलं आहे. पण ते कोणासाठी करायचं? विष्णूसाठी, कृष्णासाठी करायचं आहे. आता इथे एक चक्र सांगितलं, एक सायकल सांगितली आहे. आता जी सायकल आपण बघितली मागच्या याच्यात, पाऊस कसा पडतो, यज्ञ कर्म कसं आणि भगवंतापर्यंत कसं पोहोचतो, पण 14 आणि 15 त्याविषयी इथे सांगितलं. एवं प्रवर्तितम चक्रम. हे जे चक्र आहे, नानुवर्तयति अगायुर इंद्रिया नामो मोघ पार्थ सजीवती. जो व्यक्ती हे जे चक्र मागच्या 14 आणि 15व्या श्लोकात सांगितले त्याचं जर कोणी वर्तन करत नसेल तर त्या व्यक्तीचं जे जीवन आहे ते फक्त पापाने भरलेलं आहे, आणि त्याचं जीवन शेवटी मोघम, वाया जातं. जीवती, त्याचं जीवन. म्हणून 14 आणि 15 नंबरचा श्लोक, प्रभूजी या 2 श्लोकांवर जास्तीत जास्त प्रश्न विचारायचा प्रयत्न करा. फार महत्वाचे श्लोक आहेत 14 आणि 15. तर हे 2 श्लोक आपल्याला पाठ करून त्याचं रेकॉर्डिंग ग्रुपवर टाकायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. 14 आणि 15 फार महत्वाचे 2 श्लोक आहेत. आणि असा जो व्यक्ती आहे जो आपलं जीवन फक्त स्वतःसाठी जगतो, त्याचं काय होतं मग ते आपण आता शेवटच्या 10 श्लोकांमध्ये बघणार आहोत. म्हणजे हा पहिला सेक्शन आपला कंप्लीट होईल. यस्तु आत्मरतिरेवस्य आत्मतृप्तस्य मानव आत्मन्येव च संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते. आता 16व्या श्लोकापर्यंत आपण पाहिलं की जो व्यक्ती स्वतःसाठी जगतो त्याचं जीवन फेल झालं, म्हणजे त्याने आयुष्यात काही प्राप्त नाही केलं. कारण मानवी जीवन आपल्याला यज्ञ करण्यासाठी दिले, भगवान विष्णूंसाठी
आपलं जे प्रेम आहे ते जागृत करण्यासाठी दिलेलं आहे, पण त्याच्यात तो फेल झाला, कारण तो योग्य कर्म करायला तयार. आता अर्जुनाच्या मनात प्रश्न येतो की मग असं कोण व्यक्ती आहे ज्याच्यासाठी कर्म करणं बंद होतं? तर ते इथे 17 ते 35 मध्ये भगवंत त्याचं उत्तर देतात. यस्तु आत्मरतिरेवस्य, जो व्यक्ती आपल्या आपमध्ये संतुष्ट आहेत, आत्मतृप्तस्य मानवः, आत्मन्येवच संतुष्ट, जो स्वतःमध्ये संतुष्ट आहे, तस्य कार्यम न विद्यते. स्वतःमध्ये संतुष्ट असणं म्हणजे काय? त्याला बाहेरून काही गरज नाही, पण हा बाहेरून आणि आतून एकच पाहिजे. नाहीतर कुठला श्लोक लावाल? 6 नंबरचा श्लोक लावाल. ओके, 6 नंबरचा श्लोक गेल्यावर परत वाचा. तो मिथ्याचारी म्हटला जाईल. का? कारण आत बाहेर एक नाही. बाहेरून तर साधूचा कपडा घातलाय पण आतून चिंतन चुकीचं आहे, मग तो मिथ्याचारी म्हटला जाईल. पण एखादा ग्रहस्थ आतून भले त्याच्या वासना असेल पण भगवंताचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो, त्याला भगवंत उत्तम म्हणतात. ओके, तर इथे आत्मरती, आत्मतृप्त, आत्मसंतुष्ट म्हणजे असा व्यक्ती ज्याला बाहेरून काही गरज नाही राहिलेली, त्या व्यक्तीला तस्य कार्यम न विद्यते, त्याच्यासाठी काही काम जरी त्याने नाही केलं तरी त्याला पाप लागणार नाही. आता मला सांगा, आपल्या सगळ्यांना बाहेरून काय काय लागतं? आपल्याला सगळ्याच गोष्टी बाहेरून लागतात. आपण संतुष्ट आहोत का? नाही. म्हणजे आपल्याला पूर्ण शुद्धी होईपर्यंत कर्म करत राहणं अपेक्षित आहे. संपला विषय. आता जसा हा 17 आणि 18व्या श्लोकात आत्मसंतुष्ट व्यक्तीबद्दल बोललेले, असा जो आत्मसंतुष्ट व्यक्ती आहे त्याच्यासाठी काय मग नियम आहेत? नैव तस्य कृतेनार्थो न कृतेन न तस्य सर्वभूतेषु कश्चित अर्थ व्यपाश्रय. असा जो व्यक्ती आहे, जो आत्मसाक्षात्कारी आहे, त्याच्यासाठी कुठलंही कारण नाहीये नवे की मला हे पाहिजे म्हणून मी कर्म करतोय, मला ते पाहिजे म्हणून मी कर्म करतोय. असा जो व्यक्ती आहे तो दुसऱ्यांवर व्यपाश्रय, तो दुसऱ्यांवर डिपेंडेंट राहत नाही. असा व्यक्ती कर्म बंद करू शकतो. जो दुसऱ्यांवर डिपेंडेंट आहे तो कर्म बंद करू शकत नाही. ठीक आहे. आता पण मग आता ठीक आहे बाबा, तुमचं म्हणणं आहे की निष्काम कर्म करायला पाहिजे, पण माझ्या मनात तर इच्छा पण आहे. पण असे काही लोक आहेत का कृष्ण की जसं तू आता 17 आणि 18 मध्ये सांगितले, आतून पूर्ण रिकाम आहेत, त्यांना काही इच्छा नाही, दुसऱ्यांवर डिपेंडेंट नाही. पण असे काही लोक आहेत का जे तरी पण काम करतायत, काही इच्छा नाही, दुसऱ्यांवर डिपेंडेंट नाही, तरी ते काम करतायत? भगवंत म्हणतात हो आहेत. असक्त सत्तम कार्यम कर्म करो समाचार असक्तो ही अचरण. असक्त आहे ते, त्यांना कुठे आसक्ती नाही. अचरण कर्म परम आपनोती पुरुषः. तरी ते सांगतायत की असे लोक आहेत जे भगवंताला आसक्त आहेत. परम आपनोती पुरुष. पुरुष म्हणजे असा व्यक्ती आहे तो परम, म्हणजे जे भगवंत आहेत, सुप्रीम आहेत, त्यांना तो प्राप्त पण करू शकतो. कारण तो परम असल्यावर आपल्याला बाहेरून काही गरज पडत नाही. जर कोणी म्हणत असेल की मला बाहेरून काही गरज नाही, त्याचे 2च अर्थ असतात. एक तो भगवंतावर पूर्ण आश्रित आहे किंवा तो वेडा आहे, त्याच्यामध्ये दुसरा काही लागू पडत नाही. आता अर्जुन म्हणतो की रे हे लोक तर संतुष्ट आहे, मग एक काम का करतात रे कृष्ण? यांचे काम करायची गरज काय? नाही, ते भगवंत त्याला सांगतात कर्मण्येव हि संसिद्धिम. मग ते अर्जुन म्हणतो उदाहरण दे ना कृष्ण मला एखाद्या व्यक्तीचं, जो आतून पूर्ण संतुष्ट आहे, तो तुझ्यावर पूर्ण निर्भर आहे, पण तरी काम करतोय. आस्थितः जनकात. अरे जनक नावाचे राजा झाले, त्यांना काही करायची गरज नव्हती. आणि काही करायची गरज नाही तर मग ते का करत होते? हा शब्द फार महत्वाचा आहे, लोकसंग्रहमेवापि. हा फार फार महत्वाचा शब्द आहे. लोकसंग्रह म्हणजे काय? जे जनरल व्यक्ती आहेत त्या लोकांना, जनरल लोकांना एक सुंदर उदाहरण यांना द्यायचं असतं. म्हणून लोकसंग्रहाच्या कार्यासाठी संपश्यन कर्तुम अर्हसी, ते आपले क्रिया करत राहतात. हा लोकसंग्रह शब्द नीट लक्षात ठेवा, पुढे याचं परत एकदा वर्णन येईल. लोकसंग्रह म्हणजे काय? जे जनरल लोक आहेत, सर्वसाधारण व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी हे कार्य करतात. बरं, मग त्यांच्यासाठी हे कार्य कसं करतात कृष्ण? यद यद आचरती श्रेष्ठ, ते त्यांच्या आचरणातनं,
तत्तत एवे तरोजन, इतर जनांना ते शिकवत असतात. सयत प्रमाणम, त्यांचं वागणं हे प्रमाण बनतं, हे आयडियल बनतं. लोकस्तद अनुवर्तते, आणि त्यांना बघून लोक अनुवर्तन करतात. मुलं आई वडिलांना बघून अनुवर्तन करतात, कारण ते त्यांची श्रेष्ठी आहे. ते बघा इथे श्रेष्ठ दिसतंय का तुम्हाला? आई वडील श्रेष्ठी आहेत, गुरुजन श्रेष्ठी आहेत. एखाद्या ऑफिसर मध्ये एखादा मोठा ऑफिसर असेल तो श्रेष्ठी आहे. तो जे करेल तेच बाकीचे लोक करतील, अनुवर्तन ते. म्हणून मुलांना दोष देऊ नका, आई वडिलांनी जबाबदारीने वागायचं आहे, कारण तुम्ही श्रेष्ठी आहात. आणि आचरती श्रेष्ठी, जसं आचरण श्रेष्ठी करतात तद अनुवर्तते, तसं अनुवर्तन बाकीचे लोक करतात. म्हणून जनक राजा काम का करत होते, काम कसं करावं याचं उदाहरण ते त्यांच्या माध्यमातून जगासमोर प्रस्थापित करत होते. ठीक आहे. आता भगवंत आणि अर्जुन जेव्हा बोलताय तेव्हा अर्जुन भगवंताकडे बघतो आणि तो म्हणतो की तू तर भगवंत आहेस ना, तू का काम करतोस? तुला तर काम करायची गरज नाही. मग अर्जुन इथे त्याचं भगवंत इथे उत्तर देतात, नमे पार्थस्ती कर्तव्य. बरोबर आहे पार्था, मला काही कर्तव्य नाही. न कर्तव्यम त्रिषु लोके, या तिघी लोकात मला काही कर्तव्य नाहीयेत. नाना वाप्तम अवाप्तव्यम, पण नाना अवाप्तम, नाना अवाप्तम म्हणजे काय? सॉरी, अनवाप्तम. न अनवाप्तम, अनवाप्तम म्हणजे काय? मला काही गरज नाही रे दुसऱ्याकडून. अवाप्तव्यम, आणि मला दुसऱ्याकडनं काही गेन पण करून नाही घ्यायचं, मला काही दुसऱ्याकडनं प्राप्तही करून घ्यायचं. वर्त एव च कर्मणी, पण तरी मी माझ्या कर्मामध्ये, नियत कर्मांमध्ये दैनंदिन जीवनात लागू करत राहतो, पालन करत राहतो. भगवंत काय म्हणतात, नमे पार्थस्ती कर्तव्य न तत्री, या तिघ लोकात मला काही कर्तव्य, पण तरी सुद्धा अनवाप्तव्य, मला दुसऱ्याकडून काही नकोय, काही लाभ नकोय. आणि अवाप्तव्यम म्हणजे दुसऱ्याकडनं मला काही लाभही नकोय आणि दुसऱ्याकडनं मला काही पाहिजे पण नाही. तरी मी वर्त एवच कर्मणी, तरी मी माझ्या नियत कर्मांमध्ये रोज स्वतःला गुंतवून ठेवतो. मग अर्जुन म्हणतो, तरी तुला काही गरज नाही तिघ लोकांमध्ये, तर तू कशाला काम करतोस, तू कशाला दैनंदिन क्रिया करतोस? मग इथे भगवंत सांगतात, यदि ययम न वर्तेयम जातु तिष्ठत अतींद्रिय. अतींद्रिय म्हणजे काय? मी फार काळजीपूर्वक माझे कर्म करतो. अतंद्रित, सॉरी, अतंद्रित म्हणजे काय? फार काळजीपूर्वक मी माझे कर्म. अतंद्रित, मी फार काळजीपूर्वक माझे काम करतो. का रे? पण का करतो? मम वर्तमानुवर्तन्ते, कारण मम वर्तम, मी जे काही पालन करेल, अनुवर्तन्ते, लोक तसंच्या तसं पालन करतील. मनुष्य पार्थ सर्वश, सगळे मनुष्य जगातले लोक मला बघून काम करतील. म्हणून अतंद्रित, फार काळजीपूर्वक मी सगळ्या गोष्टी करतो रे. मग आता बरेच लोक इथे हा प्रश्न विचारतात की मग भगवंताने रासलीला का केली? भगवंताने महाभारतात एवढी चालाकी का केली? अशा काही क्रिया आहेत जिथे भगवंताने गोपिकांचं चिरहरण केलं, वस्त्रहरण केलं, या अशा बऱ्याच. मग इथे भगवंताचं मग खोटं ठरतं का? एक तर इथे भगवंत जो हा शब्द वापरतात, अतंद्रित, फार काळजीपूर्वक मी वागतो. एक तर हा खोटा आहे, किंवा भगवंत इथे फक्त नावाला सांगतायत किंवा जगाला दाखवण्यासाठी मी करतो, म्हणजे भगवंत आतून बाहेरून एक नाही. हा जो प्रश्न आहे तो 4थ्या अध्यायाच्या स्टार्टिंगला येईल. म्हणून इथे भगवंत जे सांगतात ते एकदम बरोबर आहे. अतंद्रित म्हणजे मी जे काही करतो ते फार काळजीपूर्वक करतो, कारण मम वर्तम, मी जसं वागेल, अनुवर्तन ते लोक तसंच वागणार आहेत. आणि कुठले लोक? मनुष्य सर्वश, सगळे मनुष्य जातीचे लोक मला बघून माझ्यासारखे वागतील, म्हणून मला योग्य पद्धतीने वागणं फार गरजेचं आहे. आता 24व्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात की मी माझ्या ज्या काही गोष्टी आहेत, क्रिया आहेत, त्या मी फार काळजीपूर्वक करतो. तसं पहिल्या याच्यात भगवंताने सांगितलं, कारण लोक मला फॉलो करते. मग दुसरं कारण का? उत्सिदेयु. उत्सित म्हणजे काय? जर मी योग्य काम नाही केलं तर मी ठरेल, काय ठरेल? उत्सित. उत्सित म्हणजे मी या जगाचा नाश करणारा ठरेल. उत्सित,
न कुर्याम कर्म चेदहम, आणि मला बघून जेव्हा लोक त्यांची कर्म करतील त्याच्याने काय संकरस्य, म्हणून वर्णसंकरता ही कधी उत्पन्न होते समाजामध्ये? वर्णसंकरता तेव्हाच उत्पन्न होते जेव्हा समाजाचा लीडर खराब होतो, तेव्हा संकर समाजात उत्पन्न होतात. आणि त्याच्याने काय होईल? उपहन्याम. उपहन्याम म्हणजे काय? विनाश. प्रजेचा विनाश होईल. विनाश होईल प्रजेचा. कशामुळे? वर्णसंकर. अरे पण वर्णसंकर कुठून आले? कारण तुमचा लीडर जेव्हा खराब होतो त्यावेळेला प्रजा आपोआप खराब होते. म्हणून अर्जुनाने जे पहिल्या अध्यायात विचारलं प्रजा वर्णसंकरतेबद्दल, इथे वर्णन अर्जुन म्हणतायत की बाबा तू चांगला आहेस म्हणून कालांतराने येणारी प्रजा पण चांगली आहे, पण जर तू युद्ध केलं नाही आणि दुर्योधनाला जर तू राजा बनवलं तर पुढे येणाऱ्या प्रजेमध्ये निश्चित रूपाने वर्णसंकरता होईल. पुरुष युद्धात मारले गेल्यामुळे वर्णसंकरता होणार नाही, हे इथे भगवंत अर्जुनाला समजवता आहे. ठीक आहे. आता ओके, तर इथे आपण थांबूयात कारण आता अर्धा चॅप्टर इथे झालेला आहे.